नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, ईश्वरीला बघून अर्णव प्रचंड खुश होतो आणि ईश्वरी पण त्याच्याकडे बघून हसत असते. नंतर अर्णवला सगळे शब्द आठवत असतात ईश्वरीचे. तिने त्याला शब्द दिलेला असतो की मी टाईमवर पोचेल म्हणून. आणि ईश्वरीला बघून लावण्याला मामींचा प्रचंड राग येत असतो की मामींना मी सांगितलं होतं हिच्यावर लक्ष ठेवायला, तरीसुद्धा ही कशी काय आली असं लावण्याला वाटत असतं. नंतर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे पण फोटो काढत असतात आणि अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत फोटो काढत असतो आणि ईश्वरीला प्रचंड आनंद होत असतो. पण इकडे लावण्याचं तोंड मात्र पडलेलं असतं. लावण्याला प्रचंड प्रमाणात ईश्वरीचा राग येतो आणि त्यापेक्षाही जास्त मामींचा. तिला काहीच कळत नसतं की ईश्वरी इथे कशी काय पोचली. पण आपल्याला आता मालिकेत नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे बरं का. आणि ती नवीन एंट्री कोण आहे माहिती आहे? अबोली या मालिकेमधील अंकुश. अंकुश तिथे आलेला असतो. त्याचं नाव याच्यामध्ये वेगळं आहे, पण इथे तो अंकुश म्हणून नाही आलेला, अर्णवचा मित्र म्हणून आलेला असतो आणि तो अर्णवला आवाज देतो. अर्णव मग खूपच खुश होऊन त्याला भेटायला जातो. नंतर त्या दोघांची भेट होते, ओळख वगैरे सांगतात आणि तेवढ्यातच मागून अंकुशची गर्लफ्रेंड येते. म्हणजे तिला अंकुश आवडतो पण अंकुशला ती नाही, असं काहीतरी आहे. त्या दोघांनी पण मनातलं एकमेकांना सांगितलेलं नसतं, हे आपल्याला नंतर कळून येतं. ती आल्यानंतर अंकुश तिची पण ओळख करून देतो की ह्या आमच्या बॉस आहेत, मॅडम आहेत म्हणून. पण नंतर मग ईश्वरी म्हणते, तुम्ही तर त्यांच्या कोणीच नाहीत, तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्या मनातलं कसं काय कळतं? तर इकडे ती म्हणते की हो, प्रिया बापट म्हणते की आपल्याला ते सगळं सांगावंच लागतं. मनातच ठेवलं ना की असं होतं. म्हणून मनात जे काही आहे ते बोलून मोकळं व्हायचं. आणि आता तिने ईश्वरीला सल्ला दिलेला असतो. आता ईश्वरीला वाटत असतं की खरं आहे, मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्या तर त्या मनातच राहतात, म्हणून त्या बोलून दाखवायला पाहिजेत. मग आपल्याला आता असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरी अर्णवला तिच्या मनातल्या गोष्टी सांगणार आहे. तर आजच्या भागात आपल्याला हेच पाहायला मिळालं. धन्यवाद.